सॉरी मीनुताई, जरा महत्वाच्या कामात होते. प्राजक्ता कुठे आहेस तू? लवकर ये. तू फोन उचलना झालीये म्हणून वीरू भाऊजी काऊन निघून गेलेत. ओझरला एकटेच निघालेत ते. काय? थांबा मी आले लगेच. पिंट्या तू घरला जा. आद्या जरा दमधर की येतच असतील वहिनी. पुढे जाऊ की दर्शनाला मग. आई अगं तू तरी सांग. मी काय सांगू, तिचं तिला कळायला नको. काल रात्रीच बजावलं होतं सकाळी लवकर उठा आणि जाऊन या म्हणून, पण नाही. त्यासाठी हिने घरी थांबायला पाहिजे. आपल्या बाईसाहेब थोरच आहेत. आई माझं आत्ताच प्राजक्ताशी बोलणं झालं. ती म्हणली पोचते लवकरच. आई मी आता नाही थांब. दाद्या ऐक तर. सांभाळून जा आणि पोचलास की फोन कर. सॉरी मला जरासा उशीर झाला. आई म्हणल्या तसंच दोड्यानं जाऊया की दर्शनाला. वस्तात, या देवस्थानाचं महात्म्य ठाऊक का तुम्हाला? नाही, तुला चांगलंच ठाऊक असेल ना. मग लहानपणी मम्मी सांगायची अष्टविनायकाची गोष्ट. आपल्या महाराष्ट्रातला अष्टविनायकातला 7वा गणपती म्हणजे हा ओझरचा विघ्नेश्वर. बर अहो लय मोठ्या मोठ्या यज्ञांवरती बाधा आणत होता विघ्नासूर नावाचा राक्षस. त्याचा पराभव केला आपल्या गणपती बाप्पा आणि तेव्हापासून नाव पडलं विघ्नहर्ता विघ्नेश्वर म्हणून. मग तसं तर तू बी मला कुस्तीत हरवलंस. मग आता तुझं नाव काय पडणार म्हणायचं? अहो काय बी काय बोलता. किती बी मोठा विजय मिळवला ना तरी कायम तुमची पत्नीच राहणार आणि बायको. पैलवान सौ प्राजक्ता वीरेंद्र शिराळ. चला. नमस्कार पैलवान प्राजक्ता. आज तुम्ही इकडे आलाय, आमचं भाग्यच म्हणायचं. पैलवान म्हणून एवढी ख्याती कमावलीत तुम्ही. देवस्थान कमिटीच्या वतीने छोटासा सत्कार करणार आहोत आम्ही तुमचा. त्या सन्मानाचा स्वीकार करा. अहो देवाच्या दारात माझा कसला आलाय सन्मान? देव तुमच्या पाठीशी आहे, देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, म्हणूनच आम्ही तुमचा सन्मान करतोय. या
सगळं सामान यांच्याकडे द्या आणि बसा आरामात. अहो त्यांना काय सांगताय, ते मिस्टर आहेत माझे. नुसता हिचा नवरा नवर, ही स्वतः बी एक पैलवान आहे. पैलवान वीरेंद्र शिराळकर. असं काय करताय? यांना ओळखलं नाही तुम्ही? कोल्हापूर पैलवान महास्पर्धेच्या अंतिम सामन्यात यांचाच पराभव करून प्राजक्ता ताईंनी विजय मिळवलाय. ही स्पर्धा मी जिंकले ते फक्त यांच्यामुळे. हेच वस्ताद आहेत माझे. हे जर नसते तर सामना जिंकायला मला जमलंच नसतं. खर तर माझ्याहून मोठा सत्कार यांचा व्हायला पाहिजे. होय होय, सत्कार तर होणारच. वा पैलवान, नशिबान आहात तुम्ही. एवढी नम्र शिक्षा बायको म्हणून मिळाली तुम्हाला. यशाचं श्रेय तुम्हाला देते. गणपती बाप्पाचा आशीर्वाद असू द्या तुमच्यावर. मिस्टर धनंजय, तुम्ही त्या पैलवान प्राजक्ताला माझं कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी कन्व्हिन्स कराल म्हणून मी इकडे आलोय, आणि आता तीच गायब आहे. अहो, आयत्या वेळेला आईने सांगितलं की तिला वीरू बरोबर त्या ओझरच्या गणपतीला जायला लागते. माझे पण हात दगडाखाली होते ना, पण ते आजच परत येत आहे. ते परत आले की तुमचं काम सुरू लगेच. एका रात्रीत कन्व्हिन्स करणार तिला? एका रात्रीत नाही झालं तर उद्या करी. अहो, पैलवान प्राजक्ताने ना फॅक्टरीवरती नोकरी धरली आहे. तिकडं ती दिवसभर माझ्या आणि कांचनच्या हाताखालीच असणार. तेव्हा बघा, बरोबर तिची समजूत काढतो. एक मिनिट, ही पैलवान तुमच्या त्या लोणची आणि पापड बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये काम करते का, नोकरी करते ती? कसे बोलीची, आमचं घरचं विचित्र मॅटर आहे. जाऊ द्या, त्यात नका पडू. ती पैलवान तिकडे नोकरी करणार आहे, माझी इतकी लुक्रेटिव्ह ऑफर नाकारून? तीच तर गंमत आहे ना. कसं आहे, प्राजक्ताला आता पैशांची गरज, आणि तो पैसा तुमच्याकडे कसा चांगला मिळेल हे मी तिला दाखवून देईन. शिवाय मी तिला फॅक्टरीत टिकूच द्यायचो नाही. म्हणजे नाईलाजानं तिला तुमची ऑफर स्वीकारावीच लागेल, नाही का? मिस्टर धनंजय, किती हा द्राविडी प्राणायाम. आता मी स्वतः तिच्यासोबत बोलू. मी करेन कन्व्हिन्स. तुमच्या ऋतू मॅडमने केलं ना, खंडीभर चक्रा मारल्या, काय झालं? अहो, माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला त्या प्राजक्ताचा स्वभाव नाही माहिती. खुळ्या टाळक्याची ती. तुम्ही जेवढा आग्रह करा तेवढाच ती भाव खाईल. म्हणून तिला की नाही खिंडीत गाठायचं, आणि ते करायला मी आहे की. मी म्हणलं ना तुम्हाला, जरा धीर धरा, काळजी करू नका. सगळं तुमच्या मनासारखंच होणार. हा, चल आलो. हा, तुम्ही आराम करा. आपण घरच्यांसाठी काहीतरी घेऊया की. म्हणजे आईंसाठी नवीन जपमाळ घेऊया. भैया भाऊजींना अंगठ्या लय आवडतात. आपण त्यांच्यासाठी अष्टविनायकाच्या छापाच्या अंगठ्या घेऊया. आणि मीनुताईंसाठी आपण गंडा घेऊया, बाळ होस्तवर त्या घालते. आणि सखूबाईसाठी आपण तिच्या कंपास मध्ये ठेवायला छोटासा बाप्पाचा फोटो घेऊ. काय म्हणतात? चांगली कल्पना. बघ, तुला दिसतंय तसं प्रत्येकासाठी घे. काय शपथ, पहिलं फरक. अरे बापरे, आता ज्या स्पर्धा जिंकल्या त्याच आहेत ना या. चला एक सेल्फी काढूया. सरक बाजूला. हो, अरे धक्का काय देताय? चल रे बाजूला. अहो, असं काय करतायत? वस्त देत ते
माझे मिस्टर आहेत. तुम्ही बाजूला व्हा. बाजूला सोडा. हॅलो वस्तात, कुठे आहे तुम्ही? मी जिथं होतो तिथंच आहे. तूच कुठेतरी निघून गेलीस. अहो मी इकडेच आहे, या एंट्री गेट जवळ. तुम्ही कुठे आहे? असं मी लोकेशन धाडायली. चढ दिशी इकडे परतीच्या प्रवासाला लागायचं. हॅलो हॅलो वस्तात. कांचन, आता सगळं तुझ्या हातात आहे. काही जरी झालं तरी प्राजक्ताची नोकरी फॅक्टरीमध्ये टिकता कामा नये. तसं झालं तर मला तिला टॉर्चर आहे, कसं काय करता येईल? तुला जे काय करायचं ते घरला कर, पण लवकरात लवकर प्राजक्ताला फॅक्टरी मधनं बाहेर काढायचं. पण शिराळकर, मग तर तिला राहणंच मोकळं मिळेल ना. तुला एवढं साधं कसं कळत नाही का कांचन? ती जर फॅक्टरीतनं बाहेर पडली तरच मला तिला पुनीतजींच्या डील मध्ये अडकवता येईल की नाही. आणि माझं जरा भलं व्हावं, आपल्याला 4 पैसे मिळावे असं जर वाटत असेल तर मी सांगेन ते गप ऐकायचं. ओके, पण मग शिराळकर, माझ्या टॉर्चर प्लॅनचं काय? चुलीत घाल तुझा प्लॅन. आपला हा प्लॅन जास्त महत्वाचा आहे, तेव्हा तिकडे लक्ष घाल. आटपलं समजा. अहो काय लोक येत होती, नाही नाही म्हणलं तरी सोडायला तयारच नव्हती. आता जर आली ना कालवा खरं तर हानीनच एकेकाला. घरच्यांशी नाही, निदान चाहत्यांशी तरी नीट वाग. नाही आत्ता नका, आत्ता मी घायची वस्तात. चला, आटोपलं असेल तुमचं तर निघूया. भाई निघूया, पण मला जरा बोलायचंय तुमच्याशी. पण मला जरा काम आहेत. गाडी चालवताना कसलं आलंय का? फॅक्टरीची काही महत्वाची काम आहे, त्या संदर्भात जरा फोन करायची. बसा. हॅलो, हा ती राजारामपुरीची ऑर्डर रेडी आहे ना? लवकर रेडी करून ठेवा, पॅकिंग करून ठेवा. उद्याच्याला डिस्पॅच करायचंय माल. आणि पुढच्या ऑर्डरींचं असं कसं? लवकर जाऊन चेक करा, मला कळवा. फोन चालू ठेवायलोय मी. बा विघ्नेश्वर, स्पर्धा जिंकले मी, पण यांना हरवतच चालले असं वाटतंय. ह्यांच्या मनातला गैरसमज दूर होऊ दे आणि आमच्यातलं हे अंतर लवकर संपू दे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. वा, 1.5 दिवसाचा गणेशोत्सव पण तुम्ही किती दिमाखात साजरा करता. मस्त. अहो मिस्टर सरदेशमुख, हे तर काहीच नाही. आमचे सासरी भाऊ होते का नाही, तेव्हा तर ह्याच्यापेक्षाही व्हेरी व्हेरी दिमाग. दिवसभर गाव जेवण चालायचं आणि रातच्याला पिक्चर रोज एक, आणि ते बी फुल स्क्रीन लावून. ते तर तुम्ही आताही करू शकता. डोनेशन घ्यायचं. दुसऱ्यांसमोर हात पसरायची शिराळकरांची रीत नाही. आणि आम्हाला आता पैशाची चणचण नाहीये, पण हे गेल्यापासून आमची कुणाचीच इच्छा झालेली नाहीये. पुनीतजी म्हणजे तसं काही टेन्शनचं काम नाहीये. मी सांगतो ना तुम्हाला नंतर काय ते.
आपण जाऊन आपलं ते वर्कआउट करूया ना सगळं. हा प्राजक्ता, तू माझ्या खोलीत ये, मला बोलायचंय तुझ्याशी. मिनी, आई काय टॉकिंग करत असेल ग प्राजक्ताशी? मला कसं ठाऊक असेल? मला ठाऊक आहे तुझा सगळा ओढा तुझ्या माहेरकडेच आहे, आणि तिकडची परिस्थिती बघता मी तक्रारही नाही करणार. कारण कुठल्याही लेकीला अशा अवस्थेत आपल्या बापाची, आपल्या भावाची काळजी वाटणं साहजिकच. सासू म्हणून मी तुला काही बोलणार नाही त्या बाबतीत. पण तू आता फॅक्टरीत नोकरी धरलीस, तेव्हा त्या फॅक्टरीची मालकीण म्हणून मला तुझ्याशी जरा बोलायचंय. आई, सासू काय मालकीन काय, दोन्ही बी हक्क आहेत तुम्हाला. बोला की काय बोलायचंय ते. माझी अट नीट ध्यानात ठेव. घरच्या किंवा फॅक्टरीच्या कामात मला जराही काही नको. फॅक्टरीतलं काम काटेकोरपणानेच झालं पाहिजे. तिकडनं निमित्त काढून पळ काढायचं नाही. अमकच झालं, माहेरी जायचंय, तमकच झालं, चड्डीची जाऊन येते, मला चालणार नाही. तुझी सगळी कामं आटपायची आणि मग तुला जिथे जायचंय तिथे जा. तुझ्यामुळे माझं काम कुठलं तटलं तर ते मी खपून घेणार नाही. त्या क्षणाला मी तुला कामावरून काढून टाकेन, आणि तोवर तू जेवढा पगार घेतला असशील तेवढा सगळा पगार तुला परत करावा लागेल. समजलं? आई, तशी वेळच मी येऊ देणार नाही. तुम्ही नका काळजी करू, एकदम निर्धास्त राहा. मी आलीच. कांचन, आता सगळं तुझ्या हातात आहे. काही जरी झालं तरी प्राजक्ताची नोकरी फॅक्टरीमध्ये टिकता कामा नये. बोला की पप्पा. हा प्राजू, आला का वजरवरून? कसं झालं गणपतीचं दर्शन? अहो मगाशी चालू, आत्ता विसर्जनात होतो. चांगलं झालं बरं का दर्शन. बाप्पा पशी हेच मागितलं की आपल्यावरली देणी लवकर फिटू दे आणि मिसळचा गाडा लवकर परत सुरू करता येऊ दे. होय, मिसळीच्या गाड्याशिवाय कशी फेडणार आपण देणी? काळजी करू नका, मी फॅक्टरीत नोकरी धरली आहे. काय? वय, पगारातनं देणी फेडूया आणि गाडा लवकर सुरू करूया. अगं प्राजू, पण तुझा संसार, फॅक्टरीतली नोकरी कसं सांभाळणार आहेस ते दोन्ही पण? पप्पा मी हाय ना, मग तुम्ही काळजीच सोडा. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि पिंट्याचा अभ्यास घ्या तेवढा. अगं बाकी समज मी बघते. ठेवते. अमकच झालं, माहेरी जायचंय, तमकच झालं, चड्डीची जाऊन येते, मला चालणार नाही. त्या क्षणाला मी तुला कामावरून काढून टाकते. ती वेळच मी येऊ देणार नाही. हे घर सांभाळी, फॅक्टरीचं काम बी पुरं करी आणि माहेरकडे बी लक्ष देऊन पप्पानी पिंट्याला सुखात ठेव. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. मस्त दर्शन भारी झालं ना? अहो तुम्ही बोलतच नाही माझ्याशी. प्रवासात बी नुसतं फोनवर बोलत होता कामाचं. तर काम होतं तर करायला ना ग का? आणि तसं बी तुला बी तर 100 फोन येत असतात. मी कवा कुरबुर केली आहे? अहो त्या फोनला मीच वैतागली. कुठं उद्घाटनाला चला, कोलॅबरेशनच घ्या, अमकच करा, तमकच करा. तो पुनीस सरदेशमुख तर आपल्या घरात येऊन बसलाय. नशीब त्याने अजून काही विषय काढला नाही. पण तुमचं तसं नव्हतं आज. तुम्ही मला आज टाळायलाच फोनवर बोलत होता का काय असं वाटलं मला. तुला तसं वाटतंय तर तसंच आहे. असं काय बोलताय बस? माझ्याशी जरा नीट बोला की. नक्की काय झालंय? वस्तात काय झालं प्राजक्ता?
ठाऊक नाही हो. 2-3 दिवस झालं वस्तात काय धड बोलणं झाल्यात माझ्याशी. असं तू काळजी करू नगस. मी बोलून बघते एकदा भाऊजींशी. काय बी नसलं त्याचा जरा अंदाज घेते. आलीच. नुसता हिचा नवरा नव्हता, मी स्वतः बी एक पैलवान आहे.